व्यासपीठ गावची खबर न्यूज। अवघ्या 22 वर्षाची अंकिता जयंत शीत प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणुकीच्या रिंगणात आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न। खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 ची प्रभाग रचना डोंगर माथ्यावरून आहे। या ठिकाणी आदिवासी लोकवस्ती मोठी आहे, त्यामुळे नेहमीच अनुसूचित जमातीसाठी आरक्षण कायम असून आदिवासी समाज आजही विकास कामांपासून वंचित आहे। यंदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जागेवर अवघ्या 22 वर्षाच्या अंकिता जयंत शीत प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवत आहे। अल्पवयातील आपलीच लेक निवडणुकीला सामोरे जात असल्याची भावना सर्वसामान्य मतदार व्यक्त करत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे। आदिवासी कुटुंबातील अंकिता जयंत शीत हिचं शिक्षण BSc असून वकिलीचं शिक्षण घेत आहे। आपल्या समाजाचा विकास करणे, शासकीय योजना राबवणे, शिक्षण, आरोग्य अशा विविध विकास कामं करण्यासाठी तिचं ध्येय आहे। सर्वात प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मी अंकिता जयवंत शीत, मी परिवर्तन महाविकास आघाडीतून आपला वॉर्ड क्रमांक 9 मधून अनुसूचित जाती जमातीमधून निवडणुकीसाठी उभी राहत आहे। मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे जाऊन भेट दिली ना तेव्हा मला असं वाटलं की जो आदिवासीवाडी जो भाग आहे ना, आपला डोंगराळ भागात जी लोक राहत आहेत सध्या, तर मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे थोडं जरासं मागे पडत आहेत बाकी ह्याच्यापेक्षा, प्रगती किंवा शिक्षणाच्या बाबतीत किंवा आपल्या सोयी सुविधांच्या बाबतीत कुठेतरी मागे पडत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की जर का मी तिथे मला जर का त्यांनी चान्स दिला एक ह्या निवडणुकीतर्फे, तर मला असं वाटतं की मी तिथे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेऊ शकते नीट। आणि तिथे जेवढं मी बघितलं की शाळेसाठी प्रॉब्लेम आहे, म्हणजे शाळा नाही आहे नीट मुलांसाठी, लहान मुलांसाठी। इवन रोजगाराच्या संधी पण फार कमी आहेत तिथे। आणि काही कशा ज्या योजना म्हणा किंवा काही जे सरकारकडून आपल्याला देणगी किंवा काही येते, ती पण कुठेतरी त्या गावांमध्ये, आदिवासी वाड्यांमध्ये पोहोचत नाहीये। आणि असं वाटतं की त्यांचा त्या गोष्टीमुळे विकास कुठेतरी थांबला जातोय। जो तो विकास थांबला जातोय त्यासाठी मला आहे ना त्या गोष्टीसाठी प्रामुख्याने प्रामाणिकपणे आणि त्या परिवर्तनासाठी काम करायचंय, हे माझं ध्येय आहे। जेवढं मी माझ्या पिढीनुसार बघते तर बाकीचे ठिकाण प्रगतीच्या दिशेने चाललेत, ते रोजगार असू दे किंवा शिक्षण किंवा काही सगळ्या गोष्टी। तर मला असं वाटतं की पटेल नगर, शिळगाव, परत आपलं ताकई, ह्या गोष्टी रोजगाराच्या बाबतीने किंवा प्रोजेक्टच्या बाबतीने खूप छान आहेत, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या आहेत। त्यामुळे असं वाटतं की जर का तुम्ही मला हा एक चान्स दिला ह्या निवडणुकीतर्फे, तर मी माझ्या ह्या पिढीच्या नुसार विचार करेन, युवा सर्व मुलांचा किंवा महिलांचा, की तिथे त्यांना रोजगार भेटावा आणि नवीन काहीतरी संधी निर्माण व्हावी तिथे, जे आपल्याला पुढे नेण्यास मदत करेल आपल्या वॉर्ड क्रमांक 9 ला। निवडणुकीमध्ये नितीनदादा सावंत, परत सुधाकर घारेभाऊ, परत आपल्या परिवर्तन महाविकास आघाडीचे जे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुनील दादा पाटील, परत जे ह्या वॉर्डमधून जे काही वरिष्ठ नेते इब्राहिम भाई पाटील, कमाल पाटील, आयुब पाटील, आमिर खान, वखार, साजिद भाई, सरफराज भाई यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये मशाल या चिन्हावरून निवडणूक लढवत आहे। जी मला ही संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन।